संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण उधराया जण. काय सांगतोय आपण? उधराया जणजीवा आहे त्यांच्यासाठी अवतार आहे. पुढे काय सांगतात? जीवाला म्हणून काय सांगतात? वाढायला या काय करावं लागेल? भक्ती भाव तीन गोष्टी लागणार आहे. त्या आपल्याकडे नक्कीच आपण कुठेतरी मिळवल्या पाहिजे. जिथं आहे तिथे गेलं पाहिजे आणि ते तिथून आणल्या पाहिजे असं सांगताय. वाढवाया तू भक्ती भाव धर्म कुळाच्या नाम. माझ्या महात्म्यांचं या सगळं आहे. मालमत्ता त्यांची आहे. पुढे चंदनाचे अंगी कोण म्हणले? कोण म्हणे? कोण म्हणे? काय म्हणतात? दुकानाने बोल, दुकानाने बोल घ्यायच्या काय? दुकानाने बोल कोणाच्या अंगी? त्यांचा पाहिजे. दुकानाने बोल चंदनाच्या अंगी कैसे तुम्ही कोण सांगितलं? आपल्याला हे सगळं आपल्यावरच आहे. आपल्याला सांगितलंय. आपणच त्याचा निरोप वाचवायचा आहे. आपणच त्याच्यातून मोकळं व्हायचं आहे. निरोप आपल्याला सांगितलेला आहे. निरोप तो एकमेकांनी सावरायचा आहे. सावरण्याकरता ऐकायचंय, सावरायचं आहे. ऐकायचंय, सावरायचं आहे. सावरा
नाजूक देवाला तुकामध्ये मूळ चंद्राच्या अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा नराया कारण उदराया जन जीवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पवन वाहू जलदेवी मी कळा कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचण्याची भाविका एखाद्या नागरी तुमचा दास याची आज पूर्वावी याला आपल्याकडे अडचण आली की आज तुम्ही कुटुंबाची सगळ्यांच्या पाया माझे सगळ्यांच्या पाया दररोज सगळ्यांच्या पाया दररोज ना आपल्याला तिथं म्हणून गणवत आपलं तिथं सुद्धा म्हणून गणवत परंतु बरोबर काय होता आता पाठवाडी होत आहे का पाठवाडी होत आहे पाच बरोबर एका तासाचे पाच एक तासाचे पाच हे पाचच परमेश्वर आहे पाच म्हणजे परमेश्वर घेतच नसते ही वाटत काय ही वाटत हे पाठव सगळे हा हा आता मला सांगा आपल्याकडे पाठव वाटलं आपल्याकडे पांडव करतात कौरव करतात बोला ना भारताची किंमत आहे गण होते पाहिजे बाजार जमिनीचे सोडा पण विजय कोणाचा ते आपण आहोत हो हे पंचीकरण आहे पंचीकरण पंचीकरण बाबा बरोबर आहे त्याची उत्तर आहे काय त्यांनी वाटलं असेल त्यांना कळेल आणि त्यामुळे आजचा दिवस भाग्याचा का भाग्याचा हा आपल्या ठिकाणी महापर्वणी कुठला महिना आहे
हा दुर्योग्य महिना अधिक मास मध्ये दुकडा नाही असंच ना हा पुरुषोत्तम काय त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही म्हणून तो पुरुषोत्तम त्याच्या पलीकडे कोणीच नाही म्हणून तो पुरुषोत्तम हा अधिक मास त्याच्या पुढे कुठलाच मास नाही हा अजून काय कुठली एकादशी आहे हा कमला एकादशी हा कमला एकादशी ना बोल बरं बरं कीर्तनात येतं मी कीर्तनात समोर ये आज एकादशी आणि मला वाटतंय आज जी काय गिरगिरी आहे गिरगिरी आलं काय कोणी काही केलं असेल तर ईद आलं काय आपल्या आपलं जगाला आलं तेव्हा कोणी टाकलंय बाबा हा हा उठून टाका ना काय करणार नाही तुम्हाला अधिकारी मी ऐकलंय यांच्यापासून निघावाय म्हणजे युनिव्हर्सिटी लावली ना नाही का तुम्ही बोलत जा ना बाबा हा कोणी लावली ही काय वाटणार आहे खरी वाटणार मिळवली बदलवली कोणी मिळवली कोणी आपल्या मतांना मिळवणार का हा त्याला आपलं काय मत आहे आपलं मत काय आपलं या माणसाचं ते बाकीचं जाऊ दे बाळांनी या माणसाचा काय विचार आहे काय करायला पाहिजे आपलं मतदान कोणाला हा चुकच्या पाहिजे काय म्हणू इकडे म्हणू परत जाता येणार नाही मतदानाला दोन्ही वाटा हे दोन्ही वाटा आहेत म्हणूनच भरपूर पडले जातो म्हणून माझ्या कमी आहे तिथं जागा झाली नसती का इकडे गेलो परत हे राहील हे राहील हे राहील हे राहील आणि कोणाचं काय राहील हा कशासाठी आहे आपण सावध होत नाही आणि सावध झालं तर अडचण कधीच येणार नाही कधीच नाही हो कधीच नाही जे सावध आहे त्याला कधीच अडचणी नाही जे बेसावध आहे त्यांचं कधीच दुःख घेणार नाही रोज रोज राहायचं हो 100% जे सावध आले त्या सावधच आहे सावध झालो सावध झालो आपण बाबाचे दुसरे नाही मनासाठी म्हणाची मला काही येणार हा बाबाला सोडून राहणच नाही जिवंत आहे बाबाला सोडला का मोठा जिंदाबाद नाही कोणी असं देतो बाबाच्या विचारात आहे तो
तिथे वाचणार आहे बाकी नाही जाणार आहे हा कारण पाठीमागे काळ लागलेला आहे झाड आहे बा काळ जपत आहे बा अरे आपल्या सोयीचा नाही बोलवा पाहतो का बरं आपल्या सोयीत काय झालं आहे सोयीचा काळ बोलायला लागून जातोय तसे आपण कोणाला लागेलच नाही देश सोडत नाही आणि देश कोणाला धरत बी नाही देश सोडत नाही देश कोणाला धरत बी नाही आणि सोडला तर त्याला पण देश बी नाही हा तुम्ही पाहा ना आपण म्हणजे ना थोडं केलं घेऊन पहा नाही गेला का पण खाणारा म्हणतोय गरीब पुढा आहे खाणारा त्याला एक आहे पण खाणारा आहे तर आता इथे खाणारे आहे पण देणारे नाही जिथं देणारे आहे तर खाणारे नाही नेमकं काय हात पाहिलं पाहिजे आपल्याकडे हा दुसरा गोष्टी आहे आपल्याकडे ही परवणी आलेली 7 दिवसाची अहो 7 दिवसात आले आपण 7 दिवसात जाणार आहे सगळे काम झालं का आहे गावर 7 दिवसात आले 7 दिवसात जाणार 8वा दिवस मला उभा करत नाही 8वा दिवस ऐका तिथं आहे 8वा दिवस आहे बरं आहे काय खात्री आपली 8 दिवस उद्या काही येईल 8 दिवस येतच ना फक्त तो येतो त्याला आत्मा घेतो ना आठवा जो आठवणीवर आहे तो तेवढाच बोलतो काय तुमचा आमदार नाही म्हणून बाब नाही दिलं कारण 6 दिवस जे आहे हो परिस्थिती राजाने स्वागत केला तिथून सत्य सुरू झाली परिस्थिती ज्याची बिघडली होती ती दोनच वर्ण्याकरता बरोबर का परिस्थिती निर्माण करणार आपण इथं कशाला आलोय कशाला आलो आपली परिस्थिती सुधारण्याकरता डॉक्टर काय जायचंय इंजिनियर काय घ्यायचंय काही करायला लावतात आणि गोळ्या काय 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 कशासाठी सुधारण्यासाठी आता इकडे रामबाण गोळ्या इकडे रामबाण गोळ्या पण कोणी खात आणि खाल्ल्याचे वाढतात या रामबाण गोळ्या म्हणून कोणालाही काही बंधनं नाही 7 दिवस इथं राहत आहे सामान्य गोष्ट नाही ही सगळी मानवाचा ही थोडी ताकद हा एवढा माणसाजवळ आटलेला आणि निर्गुण होता सगळ्याचा निवडणूक राहत आहे जरी सगळे चोर निवडून झाले काय होईल होऊ द्या काय होईल होऊ द्या आम्ही तर थोडं वेळ आलो बाबा बाबा मला फोन आला आम्ही तेवढं असं नाही इथं नाही जे एवढे दिवस 7 दिवस राहिले ऐका त्याला नाही का काही कोणीच नाही का वागला नाही का सगळं आहे काय करताय देवाच्या मार्गावर ठेवताय नुसतं मुखत येत नाही एवढा सांगतात आम्ही चालू सांभाळायला तू ये गोष्ट आठवली काय झालं सावधानीला या केलं जायचं तो आता सुरू झाली वारी झाली सोडून वारी गण्याची वारी तुला जायला गेले सावधानी चालले वारीला घरी पत्नीची अवस्था वेगळी आहे पत्नीची अवस्था वेगळी म्हणजे मी तुम्हाला अडवत नाही जा पण माझी अशी अवस्था आहे वयचं काय म्हणतात त्यांना पाठवून द्या
आता हे बोललंच नाही तिने सांगितलं तिला असं वाटलं ऐकलंय मालक आहे आपला श्रीमंत मालक आहे का ज्याच्याकडे नाम धरलाय तो श्रीमंत आहे त्याच्यावर विश्वास ठेवला तो नावाच्या तळ्यात गेला तो मग तू काय त्याकडे लक्ष द्यायचं चिंतन चालू तो म्हणतो याच्याकडे काय लक्ष द्यायचं हो पण तू ज्याचं चिंतन करतोय याला जे काळजी तू आणि येते ना तो चिंतन करतोय हा याच्याकडे लक्ष नाही या सगळं त्याने मोकळलंय पण तिकडे करंट लागलाय तुम्ही पाहा बोट काढा ना बोट लागतो काय होईल करंट लागतो का नाही तो तिकडे करंट लागलाय हा तो करंट लागला आणि पाहिलं आता बघितच नाही हे तर आलंय आपल्याकडे पण आता आपण त्याच्याकडे आणि हळू आले दार वाजवलं चालू पडलं बापरे वैस आल्या कोण होते वारकरी आला वारी सांभाळायला वारकरी आला आणि त्या वारकऱ्याने वारी सांभाळलं आणि भरलेलं आहे कोणी निरोप दिलेला नाही पण नाम त्याला थोडं याच्या मुखाचं नाम याला करून लागतंय पाहना कशी मजा आहे तो पहिला वायला दाखवतो तो पहिला वायला दाखवतो सगळे काढून नवल्याचं सांगितलं नाही मी म्हणे जिल्ह्यात पाहिजे मला देवाची त्याची अपेक्षा आहे लावल्याच एवढ्या वेळा पुढच्या वेळेला पण तू काय नाही का त्यांनी तुमचे घेतला काय हो आपण आता वेळ पडून जाईल म्हणून खांबाला बांधून टाकलं काय चकवायला बांधून टाकलं का जाऊ नये मार्गाने हात मी मागायचं खांबाचे बांधून आणि वरून आणि काही जोड बांधले पायाला बांधून टाकले आता तो झाला आणि मग तू त्याला बसले तिथे जेवायला आता जेवायला बसले जिंकी गावातून आली 4 वाजता 5 वाजता आवाजामध्ये येऊन टाकत आहे कोणाचा आवाज आहे त्याला पण कोण चाललंय कोणाच्या पत्रातून विचार चाललाय संतांचा विचार करताय संतांचा विचार कानावर पडतोय वारकरी आहे संतांचा विचार करीत चाललेला आहे संतांचा संबंध जोडत आलेला आहे रस्त्याने संताला बरोबर घेतलेला आहे संताला शरीरात ठेवलेला आहे मनात ठेवलंय ध्यानात ठेवलंय बोलतात शब्दात ठेवलंय संतांनी सुद्धा पावलात त्याची बनितात आहे आणि आता हाताने तिनं ऐकलं पण आता काय करू आज एक करून काहीच नाही माझ्या माणसाने माझ्या तोंडाला ऐकले का मग हा आला चोपूला सोडलं चोपू झाला बाबा बरोबर बोलतोय का बाबा बरोबर बोलतोय का संत
वारीला गेली ज्ञानोबा तुकाराम चालू झालं वारी लांब गेली येऊ आले जेवणाला उठले माझे काय झोपले झोपले गेले वारीला एकादशीला गेले ती द्वादशीला करते काय आणतो द्वादशीला करत होता द्वादशीला करत आणतो आले आणि ते दारात उभे होते त्या दाराने आले पिशवी हातात सासूबाईला माळ आणले आता यांच्या सगळ्यांना माळ घेऊन पत्नीला माळ आणले काय आणि आता तरुण प्रसाद आणलेला आहे आणि तो प्रसाद आता त्याला देऊ म्हणून त्या रस्त्यातून आत उठले सुनबाई म्हणते सासूबाई म्हणते कुठे गेली तुम्हाला सांगितलं मला यात्रा जायचं आहे मग इथं होती कोण माझी जाऊन काढलं कुठे गेली कोण जेव्हा तिकडे काढला कोणाची करणी नारळ पाणी काय तरी ना ते काय महाराज अंगात खातो पण आहे एवढी ताकद आहे आणि म्हणून आपण सोडू नये आपल्याला सोडू नये कारण आपलं हित आपल्यातच आहे आपलं हित आपल्यात आहे आपलं हित करायचं असेल सावध व्हायचं आहे आपल्या आपल्या कुळाचं महत्व किती किमती झाली आणि माता पिता दया बाप बी धने आई बी धने दोन्ही बाजूचा उदार कशी गोष्ट आहे आज पाहिलं तुम्हाला ज्यांनी आणलंय इथं तुम्ही कसे आले नाही तुम्हाला आणलं का तुम्ही आले आले आणलं तुम्हाला कोणी आणलं बोल करून टाक म्हणा कोणी आणलं कोणी आणलं बोला ना इकडे तुम्ही आले का आणलंय कोणी आणलं ना आता बाबा पण तुकारा बाबाला कोणी आणलं बोला सांगा सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ आहे म्हणून पाहिलं तर जिथे चंद्रभागा आहे तिथे पंढरपूर आहे जिथं आपण आहोत तिथं पंढरपूर आहे आपण कुठे आहोत आता आपण कुठे आहोत माझ्या आका आपण कुठे आहोत नेमकं ना बारीक टाकले बघले गाडी पंचायत वेगळंच ना गाडी पंचायत असते जगणार परवा होऊ शकत नाही आणि म्हणून नाही का चंद्रभागा
तुम्ही म्हणताय ना भीमाबाये चंद्रभागा भीमाबाये चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा तुझ्या चरणाची गंगा तुझ्या चरणाची गंगा भीमाबाये चंद्रभागा नजर डोळ्यात काही नाही कळलं ना नाका डोळ्यात काही नाक डोळ्यात काही नाक डोळ्यात काही नळ्यातून आहे नाक एक आहे नळ्यातून आहे आणि आमच्या आता मोगल होते मोगल मोगलाच्या दोन नळ्या बाबूच्या चार नळ्या आणि तुमची पुढील काळा मोगला माझ्याची कवाळा असं आम्हाला गाणं होतं तुम्ही ऐकलं नाही तो हे दोन वाहतूक आहे दोन बी एकच आहे दोन्हीतून बी एकच आहे दोन्हीतून बी एकच आहे हा ह्या नळीला तिथे त्या नळीला तिथे उगवल्यावर पाव काय ना नवस केला कोणा नवस केला कोणा गोण्याने नवस केला पण तिथे पती कोण होते पतीचं नाव काय बाबा रामाजी व्हायला जायचे ह्या वेळेला तिने हात घेतला काय सांगितलं मला पण यायचं आहे तू एवढंच नको तू काही मागशील जे पाहिजे ते मागते जे पाहिजे ते तुम्ही भावना तयार होती आणि त्यामुळे माझा अपमान होतो एवढंच नको मी म्हणजे काहीच मागणार नाही बाळगड करतो द्या काही मागणार नाही काही मागणार आणि कायचा नंबर कायचा नंबर टाकतात ना तुमच्याकडे काय नंबर टाकतात ना बारीला नंबर लागले एका मागे एक आता याचा नंबर लागला गेला निघून आता हिचा नंबर लागला आणि हे मी पाया पडली देवाने बदलच ओढून झालं काय मागायचं सांगणार काय नाही याच्यात काहीच नाही यांनी कामा एवढं बोलून मुलानेच सांगितलं निघाली यांनी पाहिजे अजून काय येत नाही काय तू काय बरोबर सांगू काय नाही म्हणजे नाही काहीतरी मागितलं म्हणजे काहीच नाही हो काय पण हल्ली आल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर ही गोष्ट प्राप्त झाली काय झाली प्राप्त झाली जय जय राम कृष्ण हरी बरेच दिवस नव्हते जातो आता गेले दिवस तुमची वाटते मला काही कळत नाही तुम्ही म्हणता म्हणून ते म्हणतो दिवस गेले बरं का असंच आहे ना आणि मग देवाने नामदेवाचं रूप घेऊन त्यांचं संगोपन केलं बरोबर आहे केलं ना झालं केलं आज नामदेव आहे नवसाचे आहे अवतार आहे गवशेचे आहे तुम्ही सांगा आज सगळे पाहिलं त्या नामदेवराची अवस्था आज किती माणसाचा कुटुंब आहे किती सगळ्याला माहिती आहे एवढं कुटुंब तयार झालं एक नामदेवाच्या वंशामध्ये ही अवस्था त्यांनी मागितली आणि नामदेव वंशाला आले म्हणजे पांडुरंग झाले वेगळं काही नाही असं 14 माणसाचं कुटुंब तयार झालं आणि त्याचं संगोपन जनाबाई करते कोण करते जनाबाई यांचं त्या कुटुंबाचं पालन कोण करते जनाबाई आता मला सांगा हा जो विचार आहे नामदेवांना नामदेव आले आणि मग रोज रोज
रोज तुम्ही सांगत होती कहाणी सांगितली मला काही येत नाही म्हणजे एक दिवस असं काही झालं नुसतं लहान असताना बाप पुढे गेले आणि टाईम झाला म्हणून आईने सांगितलं कोणाने आज तुझा बापा तू काय आला नाही वेळ झालेली दिव्याची दिवा लावायचा आहे त्याला निवड न्यायचं आहे तू जा घेऊन गेला ना सगळ्याला माहिती आहे सांगणं बरोबर नाही पण गेल्यानंतर काय झालं निवड ठेवला 5-10 मिनिटं वाट पाहिली दिवा लावला निवड झालं तेच पहिले काय मानलं आहे रोज मला वडी देतो आणि निवड खाऊन घेतो मग माझा वडी फेरी घेतो आज काय बनलंय त्यांनी सांगितलं काय बनलंय तो दिवस खातो आज का खाते मी लहान आहे म्हणून माझी आगदारी नाही का मोठ्याची आगदारी लहानाची नाही का मोठा बाप आहे लहान बाप नाही का तुमच्याकडे काय तुम्ही आई आहात तुमची लेकरू आई नाही का नाही आज नाही ओळख नाही पण ती आई आहे पुढे ती आई नाही का नाही तसंच आहे आणि मग सांगितलं तुला खावाच लागेल आता काय बाळ पाहिजे देवाला तरुण झाली देव आज उतरले दैव देहातीचा पुरुष संतांचा विचार सामान्य नाही काय करणार नाही काय ना घडे तुमचा विठ्ठले असे वसायनो हे केले याचा आपण आहोत याच्यावर विश्वास ठेवा काय होणार नाही तेवढ्या कथा विचार आहे तेवढ्या कथा आठवतो आहे त्या परिस्थिती झाल्या तेवढ्या कथा 7 दिवस चूक म्हणीने कथा सांगितली आधी आपल्याला बाबा कथा सांगतात त्याच्यासाठी 7 दिवसाचा आपला पैसा घ्यायचा आहे याच्या कथा एवढं चालू पुढे पुढे नाही आपण कोण एवढं ठेवला नामदेवाची दूध द्याला
मला सांगा आपल्या निव्वळ जगा माझी आपल्याला माहीत मिळवता येत नाही येतो रावळ देव जगामध्ये घातली ज्यावेळेला त्या सांगितलंय काय नाही कोणी माझ्यासाठी मागचे होते नसते तेव्हा लय अभ्यास करत होते ब्राह्मणाचं काम आहे कोण करायचं काम ब्राह्मणाचं काम आहे तुझी इतिहास तिकडे जागृत त्याला बाहेर काढलं त्याला बरंच वाईट वाटलं काय करावं आता माझ्या देवापासून मला बाजूला काढलं आता मला सांगा माझ्या देवाचा संबंध त्यांच्या तोच आहे माझ्या तोच आहे पण आता का करतात बाबा नका करू विनंती करतात पण ऐकत नाही शेवटी त्याला जाण करता तो मार्ग गेला मंदिराच्या मागे गेलो देवाने काय केलं भक्तासाठी तो जगाची काय झालंय आता भक्तासाठी उभा आहे आणि त्या भक्तासाठी मोहन मुरलीवाला नंदाचा आला गेला भक्तासाठी मंदिरच पुरवलं आणि मंदिर पुरवल्यावर काय चमत्कार झाला असेल भाऊ चमत्कार झाल्यावर काय झालं सगळे मंदिर फिरलं सामान्य गोष्ट नाही मंदिर फिरलं केव्हा आता काय होतं आता मंदिर फिरत नाही फिरत हो इकडं होतंय ना पण करणारा जिवंत असला पाहिजे गोडक्याचं बंद असेल तर त्यांना जिवंत आपण सुद्धा आपल्याला सुद्धा त्या रागाकडे येऊन देत नव्हते का राहू देत नव्हते आपल्याला सुद्धा येऊन नव्हती पण संतांनी आपलं मंदिरच फिरवून दिलं आपलं मंदिर फिरवलं आता जिथले माझे कोळे भाऊ जन्माचं दाखल होतं आपल्या वाडीमध्ये ओळखा होता तो लगेच मोकळा केला भाऊ जन्माचे साकडे गोंधाटले परब्रह्म हे पुनून वाटत त्याचा जाऊन द्या गोंधाटले परब्रह्म रूप सावळे आलिंगन सांगतात या आता दिवे झाली आपली काया मस्तक ठेकणा कोणाच्या पायावर काय सांगितलं पायावरी संतांच्या पायावर मत ठेवायचं आहे संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदार मग त्याच्या दिसत आहे
येती माझे गीत करती सखोड जेणे हा गोपाळ तरपातळी तो कोणाचा ऐकत नाही याच्याकरता आपल्याला कोणाची संगत पाहिजे आणि तीच गोष्ट वारकऱ्याने घ्यायला ठेवा आणि मग व्हायला जावा मग ते वारीला केली कोण कोणाची गोष्ट चालू होती कोण व्हायला गेले हा लोक बाबा व्हायला गेले आणि इकडे दिवस बोलून आले आणि चालू आले म्हणजे यांनी निरोप बरोबर निरोप दिला आता मालकाने निरोप दिला यात काहीच मोठं नाही तुमचं काय तुम्ही विचार काढला सगळ्यांनी मला काही माहित नाही पण सांगितले आला का बरं मला सांगा तुम्ही सांगा ना सांगा नाही का ते जागा ऐकतो का देवाला सांगितलं देवा ऐकतोय हा तुम्ही देवाचे आणि तुम्ही देवाचे म्हणून जर वापरले तर मग काम होणार आणि तसं त्यांनी आम्हाला काय नाही आणि मग सगळं गेल्यावर आणि नेमकी वारी जमली हे परत आले मागच्या दाराने आले हे पुढच्या दाराने बाहेर निघाले आणि आतमध्ये आल्यावर खाऊ तुम्हाला तुमची बहीण नाही भेटली का माझी बहीण माझी माहिती ना मग तुम्ही पाठवली ती ना तुम्ही पाठवली ती आली तिलाच केलं याची चूक भेटली माझी बहीण काय तुला माहिती कोणाची बहीण झाली बहिणा झाला कशामुळे घडतंय तुम्हा आम्हाला दिलेला अनुताप आणि बोध याच्यामुळे घडतंय त्या नाही तोच आपल्याला आहे म्हणून चालू पाहिजे त्यांची कामं होतात आपली होणार नाही का तुझा मध्ये त्यांचा आपलं कार्य देव करतोय म्हणून आपण इथं आहोत म्हणून हा आपण घेतलाय पहिलं चरण
आपल्यासाठी ही सगळी गोष्ट आहे. तुमच्यासारखं श्रीमंत तुम्ही का म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही संत भाई बाप माझे सगळ्याचे म्हणून 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 गिरीकडे प्रमुख आहे. तुम्ही इंद्र काहीच करणार नाही. इंद्राला सर्व आहे सर्व वर्षाचा अधिकार आहे. पण त्याला इंद्र बोलत तुमच्या जवळ का इंद्राला जवळ माहिती ना मी सगळे इंद्र म्हणून मी डबल चाललंय म्हणून ते सांगितले तुम्ही संत माई बाप आहात म्हणून या लेकराला काहीतरी बोलता येतोय म्हणून हे बोलतोय. हे तुमचं लेकरूच आहे. तुमायनी लेकरू तुमायनी लेकरू त्याला तुला कसे विसरू मोरा कागद काही आई लेखन्या म्हणून त्याला तुमायनी लेकरू तुम्ही माझ्या आहे म्हणून बोले म्हणून तुम्ही संत माई बाप मला काही चुकी काय मिळपती तुमचं वजन कशाला नाही. माझा बाप सांगायचा सोन्या पिवळे आहे सोनं कसं आहे थोडा काय थोडा कशी थोडा कशी तसं आपलं 100 म्हणजे काय 100 म्हणजे सोनं पाहिजे का सोनं सोनं कशाला म्हणताय सोनं कशाला म्हणताय सोनं कशाला म्हणताय बाबा सोनं कशाला म्हणताय. हा तुम्ही सोन्याचाच ना तुम्ही सोना दुसरं सोनच नाही. ते वागाल का भांगार झाले नाम घेता वाटताने आणि हे काय येण्याची ताकद आहे. नाम प्रयत्न काय सांगितलं बरोबर आहे का नाम प्रयत्न परम पाडून शकेल त्याला ती कर्म नाम पावन धर्म अधर्म नाम बरोबर म्हणतात. एका नामाची एवढी ताकद आहे. एकच नाम हरी द्वैत नाम गुरी आपण आठवण पुसरी एका ह्याला कळत बाकीचे डोळे वाचमाने आठवण पुसरी आणि ज्यांना कळलंय त्यांचं सानिध्य मिळलंय म्हणून कोण आहे. ज्यांना कळलंय त्यांचं समुदाय हो लोखंडाला परित मिळाला किती गंजे लागले काय होतंय गणित पाहिजे का गणित गणित पाहिजे का गणित पाहिजे
हा कधी पाहिलं हा होतं की कोण झाली आणि मी पाहतो ते हा त्याच्या हाताने काय तो बरी हा आपण पाहतो त्या काळात बोलवण्याला नाम तो बरी हा तो बरी बाबा लोह परिताची नसावी उपमा माझ्या संताला कुठे बोलावाने लागला येऊन जायचं नाही लागणार नाही आणि हे सगळं बोलताय तुम्ही स्वच्छ मानवा मला सांगा गरज आहे का कशाची गरज आहे का गरजच नाही का सुरुवातीला की आपण काय सांगू पहिलंच गुण आहे नवीन पूर्ण आलो नाही पण माझी काय झालं नाही का हरवलं मातीत पडलं येणं तुमचं दंड लागला येणं घालतात परत सापडत नाही काय झालं पण हरवलेली गोष्ट तर फायदा होतो गवत नाही का प्रयत्न केले तर ती एक गोष्ट घडली काय झालं मुलगा शाळेत गेला होता नातू माझ्यासारखा म्हातारी बाई होती आजीबाई घरात नातू शाळेत गेला होता तिकडे काय झालं शाळा सुट्टी झाली ते पडायला लागलं तो त्याच्या पुढे आपण पाहतो आणि पडला दगड होतं दगडावर पाय घातला ते तू काढते तेच झालं ते रडत आलीला आणि म्हणजे काय झालं शिवता जरा आजार पडलं जातो काही दिसलं ना तू कळत नाही पावसाळ्यात काय आणि काय करतो दुसरा लाईटात पाहिजे बाहेर लाईट लागली म्हणजे काय हरवले पुढे आपण हरवले पुढे आपण हा आपल्याला कुठे शोधायचंय मागणी केव्हा शोध लावला हा आपला शोध लावला आधी आपली ओळख करून घ्या म्हणे मी कोण आहे मागणी सांगताय आपण कोण आहोत आता आपल्याला ते सांगितलंय आपण कोण आहोत तर तुला काय सांगितलंय आपण कोण आहोत आपण म्हणतात आपण तेच आहोत माऊलीला जे सांगितलं तेच आपल्याला सांगितलं निवृत्तीनाथाने तेच सांगितलं निवृत्तीनाथाला ते सांगितलं कोणी सांगितलं मातीच्या पुतळ्याने सांगितलं निवृत्तीनाथाला कोणी सांगितलं मातीच्या पुतळ्याने सांगितलं मातीचा पुतळा ज्यांनी तयार केला तो कोण होता काय मातीचे काय होता तो संजीवनीचा हात होता त्या मातीचा सुद्धा
आपल्याला गुरु आणि मार्गदर्शन करतो ही परंपरा आपल्याला तुमचा पुतळा बनता झाला आणि त्याने आपल्या निवृत्तीनाथाला मार्गदर्शन केलं आणि त्याने मावळीला केलं आणि मावळींनी जोगबल केलं याचं कोणी केलं म्हणून आपल्यापर्यंत आलं नाही तर एकाला एक कागद होता इकडे सुद्धा नव्हती हो एकाला सांगितलं आणि त्यांना पण मागणीच्या पर्यंत आलं आणि त्यांनी नियंत्रण केलं दादा आता नाही चालणार का आता नाही चालणार एवढे माझी इच्छा पूर्ण तुला आई सांगून गेली ना आईला आपल्या आईला तुला वगैरे घेऊन गेली ना माझ्या नंतर तूच आई कोणाला सांगितलं होतं माझ्यानंतर आई यांची तू मग आता यांची काही इच्छा आहे तू काम तू कर त्याची इच्छा आईने तुला सांगितलं ना माझी इच्छा पूर्ण आहे मग एवढं कर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि मग त्यांनी पण आजूबाजू किती कार्य व्हायचे ना किती कार्य तो म्हणतो तुमचं काम नाही तो म्हणतो तुमचं काम तो म्हणतो तुमचं काम सगळं काम केलं कोणासाठी आपल्यासाठी संत काय करतात सगळे जण करतात कोणासाठी हा संत कसे आहे तुका म्हणे संत तोची जगाचे आधार हा हा म्हणजे जगाचं आधार स्वतःचं काम करतो स्वतःच आहे हा इकडे तेच म्हणायचं आपल्याला का सगळ्यात फक्त काय करतात स्वतःवर घेतात आणि जगाचं कल्याण करतात हा जगाच्या कल्याणासाठी तुमच्याकडे काय मला माहित नाही या माणसावर तेवढं तुम्हाला कळेल नाही भाऊ आमच्या कथा कष्ट करतात पण बाहेर जा बरा करता कोण कष्ट करते पहा ना बरा करता कोण कष्ट करताय करतात कोणी आहे हा संतांचं कार्य काय जगाच्या कल्याणासाठी हा आता आम्ही बोललो लोकांना बोलवण्यासाठी लोकांना मारण्यासाठी पाठीचे घेण्यासाठी माल घेण्यासाठी धन घेण्यासाठी लोकांना जन्म मिळवून सांगण्यासाठी असं आहे का आता आम्ही बोललो कशासाठी येथे उपकारासाठी येथे आणि उपकारण करतात माझ्या
मला सगळं पाहिलं सगळं पाहिलं हो गडकवलं झालं कधीच नाही स्वतःच्या बाकी बांधायच्या कोणाला माहीत असेल मला माहीत नाही पण स्वतःच्या बाकी बांधायच्या आणि दुसरीला भीती होती मला काय एकदा चुकीचा दिवस पाहिला बाबा यायचे शनिवार पाहायचं बाबा यायचे रविवारी आम्ही वाडीला जायचो आम्ही काय 2-4 लोक बाबाच्या पाठीमध्ये बाबा पुढे चालायचे एवढे चालायचे आम्ही परत चालायचो एवढे चालायचे चालवत पण आमची पावलं पडली बाकी बांधायचं गावाजवळ गेलं भाऊ लक्ष्मी थोडा खाऊन घ्या मग गावात विचारलं मग खाऊन घ्यायचं मस्त मोठं व्हायचं मग जायचं गावात आणि मग कुठेतरी एखाद्या माताला रामराम करायचं त्याच्याशी गप्पा मारायच्या पाणी प्यायचं त्या माणसाचं तो सांगता एखादा पटवायचं पटवला का मग त्याच्याकडे बसायचं बरंच सांगायचं त्या असं काढून जमत असं करता महाराष्ट्र तसं भेटलं एकच मातीचे काही बाबा एकच मातीचे अनेक नाही आता अनेक नाही पण महाराष्ट्राकडं माती चांगल्या पण महाराष्ट्राकडं हो बरेच मुळाचे कापलं माती संपून झालं साधारण पण महाराष्ट्राकडं घडतंय क्रांतीवीर आपला जो काही मालक आहे तो क्रांतीवीर आहे जेव्हा नागायचे 5 तारखेला म्हणजे क्रांतीवीर झाला आता आमचा मोठीचा किरपार बाबा क्रांतीवीर झाला एवढे उपकार सांगू काय बाप अक्षय समजत तुम्हाला अक्षय आणि यावर मोठ्या बातम्या अक्षय करून अक्षय करून अजून दिले अक्षय आमोय बरोबर आहे अक्षय आमोय दान असं दान दिले आता मला सांगा असं दान दिले आता आपण त्याची भेट करणार का ताकद आहे का ते भेट करायचं नाही आमच्याच घेतवर भावाला केलं तिथं कामकाज घेतवर भावाला केलं तिथं असं केलं तिथं तसं केलं त्याचा आम्ही भेट होईल असं दान दिलंय आभय अक्षय अक्षय आहे ना काही म्हणतात ना तो मारणारच नाही मारणार कोण मारत होतो मारणार कोण मारत होतो मारणार तुम्हाला काय राहिलंय अभय झाला अभय भयच नाही अक्षय म्हणजे शेळी नाही म्हणजे मारणार काय केलं महाराजांनी आपल्याला काय केलं बाबा काय केलं आमर काय केलंय
आहे म्हणून म्हणजे याला काही येतच नाही, कुठे गेलाच नाही. बाबा तरी पुढे काय करतात, पुढे काय करतात, येणं पाहत होई तुझा वाटून बरं दाखवतो गेला नाही, पाठ केला नाही, त्याचा भोगवत नाही, आबालाही पाठ नाही. याला विचारतो कसा आपण घ्यायचा, याला विचारतो आपण घ्यायचं चाललंय. पण करून घेणारा विश्वास करून घेणारा त्यांच्यावर चाललंय. त्यांना बाजूला कसा केला नाही, बाजूला केला तर हे राहणारच नाही. आणि जवळ आपल्या राहणार हो. आणि म्हणून अजून दुसरं प्रमाण आहे आपल्याला इथं काय जन्म नाही येण्याची अजून काय प्रमाण म्हणतात माझे मरण माझे मरण माझे मरण माझे मरण पाहिले आता काम केल्यावर आता का केल्यावर माझे मरण पाहिले मी डोळा तो झाला सोळा अनुपमे. कधी आहोत आपले आपण त्या डोळ्यात आहोत. तो सोळा कुठे नाही, तो सोळा करत आहे. अजून प्रमाण आहे काहीतरी आपले राज्यात आपण आहोत का, आपण राज्यात आहोत का, तरी म्हणून गेलो आपल्याला तरी म्हणून गेलो आधी सांगतोय आता तुम्ही आम्हाला ताकद आहे ती, साधूची ताकद आहे ती. मरण कधी म्हणून गेले, साधूचा बोध झाला त्या साधूचा जाणवल्यावर साधू बोध झाला माझा मला सांगा देवका गेला रडतोय, देवका गेला रडतोय, वडाचा वाकडं करून करतोय. मरण पडून गेलं ना आणि म्हणून गेलंय. पण आमच्या जागेवर आधी करतो नाही काढला नाही, एवढं सोपं बी नाही, एवढं सोपं बी नाही. हो आम्हाला म्हणजे काय मरण मरून गेलं म्हणजे काय, आता आपण जे पाहतो मरण गेलं 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 त्याच्यामुळे मरण होतं, ते मरण गेलं राहिलंच नाही. आणि राहिल्याची आम्हाला होत आहे, ही गायब आहे, पूर्वीच आहे, आता साठी आठवली नाही. फक्त काय होतं त्यावरून आलो करण्याकरता संतांनी कृपा केली म्हणून आपल्याला जाणवलं. संत कृपा झाली म्हणून ही किंमत आली, नाही तर आपल्याला कळलो नसतो. कळलंय कोणामुळे कळलंय, कोणामुळे कळलं, कोणामुळे कळलंय, त्यांच्या कलेला कधी दुसरं पडता कामा नाही, कधी दुसरं होऊ नये. जर दुसऱ्यासाठी झाली तर आपला आणि हित आहे, हित नाही, आणि संघ ठेवली तर हित आहे. म्हणून पाहिलं साधू संत आणि सद्गुरू हे सगळे तिन्ही प्रकार एकच आहे. नाव तीन जरी असले तरी आपले एकच आहे. भक्तीवरच देव आपला जो करता येतो, बाकी त्याचे होत आणि बरेच गेले ना दाखलो गेला होता ना, गेला होता देव का का सांगदेव
त्याला हलतावी घ्या तू घेतो तो बांधलो लोकांना दाखवलं आपली नको म्हणायचे काय बाबा महात्मा आहे काय बाबा महात्मा एवढा देतात काय आपण महात्मा सद्गुरू सापडला सद्गुरूने पाहिलं सद्गुरू चांगला होता यांचा नाही काढा काय केलं सगळं आहे तुझ्याकडे सगळं आहे पण ते सगळं गव्हाण आहे बाबा हो हे गाव आहे हे देवपर्यंत सगळं देव संपलं हा लगेच लक्ष देते आणि म्हणून आपल्याला देवाचा मिळलेली आहे महत्वाची आहे इतकी महत्वाची आहे म्हणून जर पाहिलं तर आपल्याला जर पाहिलं तर आपल्यासारखा श्रीमंत सुद्धा कोणीच नाही दाखवता सुद्धा येणार नाही फक्त कास तोडता कामं नाही कास उडत नाही आणि आपला नाक मोडत नाही कास उडली तर आपण वाटत नाही काय करायचं आपण ठरवायचं आहे इथपर्यंत आलं नाही सुद्धा गोष्ट सांगायची वेळ बाबा अजून एक चित्र मोहिनीचे सगळे चांगल्या नाता कशाने म्हणून एका नाती लागायचे नाही कारण ज्याच्यामुळे माणसं असं वाटतंय त्यांनी प्राप्त झालं केवढ्या कुटुंबाला प्राप्त नाही झालं शिवाजीला पसंत झाला नव्हता एवढे मोठे 4 पिढ्याला संपणार एवढा टाकलं पण बदलला का श्रीमंत झाला होता त्याची तिला हात लावला नाही तर तो आपण श्रीमंतीला आलेला आहे श्रीमंत झालेलं त्याची तिला कोणी हात लावू बाहेर राहणार नाही आपण श्रीमंताची सगळं जोडू एवढं सांगतो एवढं काय भक्ती
पण ते पाळीच पाहिजे. आपण आपल्या जागेवर काम राहिलं पाहिजे. वाढवया तूप, वाढवया तूप, भक्ती भाव झालेला आहे. तो शिकवायचा आहे, सांभाळायचा आहे. भक्ती भाव धर्म आपलं हेच केलं पाहिजे. आपल्याकडे भक्ती आहे, भाव आहे आणि धर्म जे आहे हे जोपासना करायचे. त्याला गुरु राहतो असं ते सांगतात. वाढवया तूप, भक्तिभाव धर्म जेवढ्यासाठी देव अवतार राहायचो. कोणासाठी अवतार उन्हाळ्यात आपला उदाहरणासाठी जेवणा सुद्धा काढले, संसाराला सुद्धा तेच आहे. पण तेवढ्यासाठी काय आणि कशासाठी नाही तुकामने बोल चंदनाचे अंगी अवतार तुम्हाला आपल्यासाठी अवतार अवतार तुम्हाला आपण सगळ्यांच्या मनात आहे. आज एक तुझी पक्वाने आपल्याला फक्त या सगळ्याचा उद्धार करावे. आज येतो आयुष्य आपलं त्यातच घालवलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या गावात आहोत. किती श्रीमंत कसं पुन्हा त्यांच्याकडे त्यांच्याला सांगतो त्यांचं कसं कोणी आलं केलंच देते बाबाच्या अवतार घेत आहे. कोणी जरी आलं तरी सत्य सांगत कुठं बोलत नाही. याला संत मात्र संत खोटं बोलत नाही. खोटं बोलत असतच नाही. याची संत त्याची संत त्यांना खाणे कोणी करत बसत नाही. बडा निकाल पिवळायला आवडत नाही. नाचण्याची नाही वेळ झालेली. बाबाच्या विषयी बोलत झालं तर वेळ कमी आहे. बाबाच्या वर्णनच होणार नाही. किती वर्णन करणार हो म्हणून काही बोललो असेल इकडे तिकडे झालं तर तुम्ही सांभाळलं तसं सांगतो. तुम्ही पूर्ण दिलं तसं सांगतो. कारण तुमच्यामुळे इकडे तिकडे पडत होतो. तुम्ही जर चालवलं तसं सांग याला काही येत हा प्रयत्न आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ह्याच्यापुढे
झालं त्याला एक उभा राहता करता येत नाही आता गाता येत नाही काही कुठं सोडावं काय तुमचं वर्णन करता येणार नाही आमच्यासाठी काय बोलावं काय उतराई करावं काही वर्णनच करता येणार नाही म्हणून काय त्या विषयाची तरी उतराई होणार नाही आणि म्हणून आपण जेवढं माझ्या मुलीला बाबाजी पुरवलं तेवढं बोलण्याचा त्याने प्रयत्न केला हे लग्न काही बोलत नाही बोलतच नसते त्यामुळे त्याच्यात काय असेल तर त्यांचा विचार असेल सावधान ठेवा याचा असेल तर याचा सोडून द्या याच्यामध्ये आता तो खरा बाबा नसला त्यांचा जो विचार आहे तोच राहू द्या आणि तोच ठेवा त्याच्या करता ही जी गोष्ट आहे ही इथपर्यंत हा आवाज कशा पद्धतीने त्याचा विचार केला की मलाही कळत नाही काय बोललो हे मलाही सांगता येत नाही पण तुमच्या पुढे तुम्ही बोलवून घेतलं म्हणून किती वर्णन केलं तरी उपकार भेटणार नाही झालेली केव्हा रामदास बाबा तुम्ही सगळ्यांच्या चरणावर स्टॉप केलता का म्हणतो ना म्हणतो का तुम्ही तुमचं माय बाप काय मी पती तुमचं वर्णन करणार आहे याच्याजवळ पावर नाही याची किंमत नाही याच्यावर ताकद नाही हा त्या लायकीचा नाही म्हणून त्याला